वर्ष सर्वांचे खूप खूप धन्यवाद, मनापासून धन्यवाद. आणि पहिल्यांदा तर सर्व उपासक उपासिका ज्या सकाळपासून या ठिकाणी स्थानापन्न आहेत, जागासुद्धा सोडत नाही, आपल्यासाठी आम्ही सर्वजण एकदा जोरदार टाळ्या वाजवतो. मित्रो, अपमादं अमतं पदं पमादो मच्चुनो पदं. अप्रमाद हा अमर मार्ग आहे आणि हा प्रमाद मृत्यू मार्ग आहे. हे यासाठी सांगतोय की आपण सर्व अप्रमाद धारण केला आहे का? होश धारण केला आहे का? मला खूप आवाज येत आहेत बाहेरून, कारण जोपर्यंत आपण अप्रमादाच्या अवस्थेमध्ये येणार नाही तोपर्यंत आपल्या समोर जे काही येईल ते सगळं व्यर्थ आहे. म्हणून तथागत धम्मपदामध्ये अतिशय सुंदर कवन करतात. अपमादो अमतं पदं पमादो मच्चुनो पदं. आपण सर्व आपल्याला तपासून बघा की आपल्यामध्ये अप्रमाद आपण धारण करतोय का, आपण शांत आहोत का. सगळ्यात पहिली गोष्ट, महत्वाची गोष्ट, कारण काही प्रॉमिसेस आपण स्वीकारलेले आहेत, अतिशय छोटे छोटे आहेत प्रॉमिसेस. म्हणजे ज्याला असं जर पाहिलं वैयक्तिक जीवनामध्ये तर त्याच्याकडे लक्ष पण देणार नाही आपण. कुठले प्रॉमिसेस घेतलेले आपण, फारच छोटे छोटे. बुद्ध धम्माचं हे वैशिष्ट्य आहे जगामध्ये. मी कोणाची हिंसा करणार नाही, पाणाती पाता वेरमणी. मी न दिलेलं घेणार नाही, अदिन्न दाना वेरमणी. मी कामेसु मिच्छाचारा, कामवासनादी विचारांपासून मी दूर राहील, कृत्यापासून दूर राहील. मुसावादा वेरमणी. मी खोटं बोलणार नाही, मी सत्य बोलण्याचा प्रयत्न करेन. सुरा मेर ये मज्जे पवाद ठाणा वेरमणी. मी सुरापान करणार नाही, मद्यांपासून मी दूर राहील. हे सगळे व्हेरी व्हेरी स्मॉल, ज्याला काय म्हणू आपण, ज्याला खिचात ठेवता येईल असे प्रॉमिसेस आपण धारण केलेले आहेत. मित्रो, हे कशासाठी सांगितलं मी? हे ज्यामधून येतात आणि ज्या गोष्टीवर ते स्थिर होतात, ती गोष्ट कोणती आहे माहिती आहे तुम्हाला? ज्यामधून येतात आणि ज्याच्यावर ते स्थिर होतात ती गोष्ट म्हणजे करुणा. आणि मग हे प्राप्त झाल्यानंतर जो आनंद होतो त्याला काय म्हणता येईल? करुणानंद. किती उशिरा समजते तुम्हाला? आज करुणानंदाच्या आनंदामध्ये आपण आहोत. अतिशय महत्वाची गोष्ट सांगतो, थोडं केअरफुली ऐका. आपल्यामध्ये आनंद सेलिब्रेट करण्याच्या पद्धती माहिती आहे तुम्हाला कोणत्या आहेत? मी या ठिकाणाहून सांगणं काही बरोबर नाही. समजा एखादी उपलब्धी झाली घरी आपल्या, फॉर एक्झाम्पल नोकरी लागली. नोकरी लागल्याचा आनंद सेलिब्रेट करताना आपण काय करतो माहित आहे? सगळ्या बेहोश गोष्टींना सोबत घेतो. चलो पार्टी करेंगे, बार, हॉटेल्स, बाटली. कशाचा आनंद आहे? नोकरी लागल्याचा. काही धन मिळालं
जमीन घेतली, घर घेतलं. आनंद व्यक्त करण्याच्या पद्धती सांगतो तुम्हाला काय आहेत. तर आपण कॉमन मॅन आहे, सामान्य माणसं आहेत. सामान्य माणसं ज्या गोष्टी होशमधून मिळवलेल्या आहेत त्याचा आनंद सेलिब्रेट करण्यासाठी बेहोश पद्धतीचा अवलंब करणे कितपत सत्य आहे. ज्या अप्रमादातून प्राप्त झालेल्या आहेत त्याच्यासाठी प्रमाद करणे हे कुठल्या तत्वात बसते. म्हणून मी पहिली गोष्ट म्हणालो की अपमादो अमतं पदं पमादो मच्चुनो पदं. आणि दुसरे जे 5 प्रॉमिसेस सांगितले मी त्याच्यामध्ये सुरुवातीला सुद्धा करुणा पाहिजे आणि त्याच्या शेवटी सुद्धा करुणा पाहिजे. म्हणजे आनंद होतो, करुणानंद होतो. आज करुणानंद बनते, आदरणीय करुणानंद बनते, महाथेरो झाले. आपण सर्वांनी हा आनंद कसा व्यक्त करावा? बेहोश गोष्टींनी. म्हणून कृपा करून बोलू नका, कारण बोलणं सुद्धा बेहोश आहे. बुद्ध म्हणतात की स्पीक वेन यू फील दॅट युअर टॉक इज फार मोर इम्पॉर्टंट दॅन द सायलेन्स इन द एन्व्हायरमेंट. वातावरणातल्या शांततेपेक्षा तुमचं बोलणं जास्त महत्वाचं आहे असं जेव्हा वाटेल तेव्हा बोला. झालं का शांत? आपण आदरणीय पूज्य बनतेंचा हा महाथेरो जो सोहळा आहे तो अप्रमादपूर्वक, अप्रमादयुक्त आपण साजरा करूया, सेलिब्रेट करूया. त्यासाठी आपल्याला त्रिशरण पंचशील घ्यायचं आहे. माझे मित्र आदरणीय प्रदीप रोडे सर या ठिकाणी मागच्या 15 दिवसापासून झटतायत. त्यांची पूर्ण टीम, मी काल आलो होतो या ठिकाणी, व्हिजिट दिली मी पाहिलं. अख्खं बीड त्यांनी या ठिकाणी आणलं, त्यांची सगळी टीम या ठिकाणी आणली आणि हे सगळं उभं केलं. औरंगाबादमधले सगळे उपासक उपासिका आणि करुणानंद बनतेंवर प्रेम करणारे, धम्मावर प्रेम करणारे, बुद्धावर प्रेम करणारे, संघावर प्रेम करणारे सर्व अनुयायी यांचे मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. आणि करुणानंद बनतेंचा हा जो आनंद सोहळा आहे, करुणानंद सोहळा आहे, हा आपण त्रिशरण पंचशीलन साजरा करूया.
पूज्य बनते महाथेरो करुणानंद यांना उदंड आयुष्य लाभो, त्यांच्या हातून धम्माची संघाची खूप देशना घडो आणि ते श्रवण करण्यासाठी आपण सर्व त्या ठिकाणी उपस्थित राहू, अशा मंगल कामना मी सुरुवातीला व्यक्त करतो. त्यांचे आईवडील या ठिकाणी आहेत करुणानंदजीचे, त्यांना सुद्धा मी त्रिवार या ठिकाणी वंदन करतो. ज्यांनी या महातेरो उपाधी सोहळ्यासाठी जे वरिष्ठ भिक्खूगण आहेत त्या सर्व भिक्षूंना मी त्रिवार वंदन करतो माझ्या सर्व संचासह, आणि आपल्याला सुद्धा श्रोत्यांना उपासक उपासिकांना मी विनम्र अभिवादन करू. या त्रिसरण पंचशिलेनंतर आपण कार्यक्रमाला सुरुवात करीत आहोत. मित्र, माणूस किती महत्त्वाचा असतो. तुम्हाला एक गोष्ट सांगतो. अल्बर्ट आइन्स्टाईन तुम्ही नाव ऐकलेलं आहे की ज्याने बॉम्ब, ज्याच्या सूत्रावर बॉम्ब बनलेला आहे, ते जर्मनीचे होते. जर्मनीचे होते तोपर्यंत ठीक होतं. ते जेव्हा अमेरिकेला गेले आणि त्यांनी जे सूत्र शोधलं E=mc², ते अमेरिकेच्या हातात पडलं. बघा तुम्ही, एक माणूस आपल्या अथक परिश्रमानंतर सूत्रांचा शोध लावतो. कुठल्या कारणासाठी शोध लावलाय, आणि ज्या दिवशी ते अमेरिकेला गेले, अमेरिकेच्या हातात ते सूत्र पडलं. आणि मित्रो, 6 ऑगस्ट 1945, द डार्केस्ट डे, द ब्लॅक डे इन द हिस्ट्री ऑफ आवर युनिवर्स. हिरोशिमा आणि नागासाकी बेचिराख झाले. पहिल्यांदा अणुबॉम्ब पडले आणि एका छोट्याशा ॲटमची पॉवर किती असते याचा अनुभव आपण घेतला. मित्र, अणू छोटा असतो, त्याला आजपर्यंत एकही माणूस पूर्ण रूपानं पाहू शकला नाही, पण परिणाम मात्र भयंकर असतात. त्याचा अनुभव आपण सगळ्यांनी घेतलेला आहे. माझा मुद्दा आहे की माणूस किती महत्त्वाचा आहे. तुम्ही बघा, बाबासाहेब, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर आपल्यामध्ये नसते तर आपली काय अवस्था असते. एक माणूस किती महत्त्वाचा आहे. त्रिसरणाच्या 3 आणि पंचशिलेच्या 5 अशा 8 ओळी दिल्या, आणि तुमचं माझं अख्खं आयुष्य संबंध समाजाचं पिढ्यानपिढ्याचं जे
काळीमा होती, जे ब्लॅक आपल्या वाट्याला आलं होतं ते पुसून टाकलं. मित्रो, किती पॉवर आहे त्रिसंग पंचशीलमध्ये. आणि माणूस किती महत्वाचा आहे लक्षात घ्या. तोच माणूस आहे जो हर हर महादेव घोषणा करतो आणि मावळ्यांच्या रूपानं तो तुटून पडतो शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये. हाच माणूस आहे. माणूस किती महत्वाचा आहे लक्षात घ्या. तोच माणूस आहे जो बोले सो निहाल म्हणतो, सत श्री अकाल म्हणतो आणि जीवावर उदाहरण पुढे येतो. आणि तोच माणूस आहे जो करुणानंद होतो, जो थेरो होतो, जो महाथेरो होतो. मित्रो, माणसं साधारणपणे घडत नसतात, तपस्या असते. या स्टेजला येणं साधी गोष्ट नाही, गहन तपस्या. मगाशी मी डॉक्युमेंटरी पाहत होतो, केअरफुली पाहत होतो की तब्बल 2 दशकानंतर त्यांना ही उपाधी प्राप्त झालेली आहे. 2 दशकांची तपस्या त्यांच्या वाट्याला आहे. त्यांचं भांडवल आहे 2 दशकाचं. आणि समगानं तपो सुखो हे आपलं बौद्धांचं भांडवल आहे. लक्षात आलं? गाथा सांगेल कोणी? सुखो बुद्धान उत्पादो सुखा सद्धम्म देसना सुखा संघस्य सामग्री समगानं तपो सुखो. बुद्ध पाहिजे, बुद्धाचा उद्भव पाहिजे. नुसतं उद्भव चालणार नाही, बुद्धाने बोलले पण पाहिजे. बुद्धाने उपदेश केला पाहिजे, देशना केली पाहिजे. नुसतं देशना करून चालणार नाही, तुम्ही त्या ठिकाणी ऐकायला हजर पाहिजे. आणि हे 3 गोष्टी जेव्हा एकत्र येतात तेव्हा समगानं तपो सुखो असतं. म्हणून करुणानंदाचं होणं साधी घटना नाही, ती प्रचंड मोठी घटना आहे, विलक्षण घटना आहे. आपल्या तुमच्या आम्हा सगळ्यांसाठी नव्हे तर आपल्या धम्मासाठी, आपल्या विचारांसाठी, आपल्या बुद्धाच्या देशनेसाठी अतिशय महत्त्वाची घटना आहे ती. म्हणून मी पुन्हा एकदा महाथेरो पूज्य भंते करुणानंदजीचं मी या ठिकाणी विशेष अभिनंदन करतो. त्यांना पुन्हा एकदा उदंड आयुष्याची मी या ठिकाणी कामना करतो. मित्र, मी बाबासाहेब आईन्स्टाईन हे सगळे महापुरुष तुमच्या समोर, शास्त्रज्ञ तुमच्या समोर मांडले. आणि वामनदादासारखा सिद्धहस्त कवी जो आहे, जो बाबासाहेबाच्या त्या घटनेला कसा विसरेल. 14 ऑक्टोबर 1956 रोजी सगळ्यात मोठी गिफ्ट आपल्याला दिली. द ह्यूज अँड मॅग्निफिसेंट वर्क अँड ग्रेटेस्ट गिफ्ट गिवन बाय बाबासाहेब टू अस, विच इज दॅट रिवायवल ऑफ बुद्धिझम. आणि म्हणून वामनदादा लिहितात, देणगी वाटते त्यांना, ती गिफ्ट वाटते. आणि गाणं तयार होते, करीते पूजा मी आधी गौतमाची, करीते पूजा मी आधी गौतमाची, मिळाली मलाही देणगी भीमाची, मिळाली मलाही देणगी भीमाची.
मित्रो, ही जी बाबासाहेबांची देणगी आहे जी तुम्हाला आम्हाला दिलेली आहे, ही अतिशय सजगतेनं सांभाळावी लागेल. कारण हिचा जो सेंटर आहे, हिचा जो पाया आहे किंवा हिचा जो आधार आहे तो मन आहे. आणि म्हणून धम्मपदातली पहिली गाथा म्हणजे बुद्धिझमच पूर्ण जो आधारित आहे तो मनावर आधारित आहे. धम्मपदाची सुरुवातच होते मनो पुब्बंगमा धम्मा मनो सेठा मनोमया मनसाच पदुठेन भासती वा करोती वा ततो नं दुःख मनवेती चक्कम वा वहतो पदं. आणि त्याची ट्वीन आहे मनसाच प्रसन्नेन भासती वा करोती वा ततो नं सुख मनवेती छाया वा अनुपाय. काय मन सर्वश्रेष्ठ आहे. सगळ्या गोष्टी मनामध्ये निर्माण होतात, मन त्याच्यावर अंमल करते आणि मनापासून सगळ्या घटना घडतात. तुम्ही हे सगळे वादक मंडळी पाहता, हे सगळे भारतीय बनावटीचे वाद्य तुम्हाला दिसतात, तरी याच्यामध्ये तंबोरा नाही आहे. आणि बुद्धकालीन संगीतामध्ये तुम्हाला परीक्षा माहित आहे कशी होती? संगीताची परीक्षा होती की 2 तंबोरा 2 वीणा एका रूम मध्ये घ्यायचे. एक वीणा परीक्षक लावायचा आणि दुसरी वीणा जो परीक्षा देतो त्या विद्यार्थ्याच्या हातामध्ये द्यायची. एक वीणा या कोपऱ्यात ठेवली जायची आणि विद्यार्थ्याने वीणा ती कशी लावायची, त्याने लावलेली वीणा वाजवल्यानंतर कोपऱ्यात ठेवलेली वीणा वाजली पाहिजे, ही परीक्षा होती. किती प्रगत असेल. बुद्ध काळामध्ये संगीत किती प्रगल्भ असेल बघा तुम्ही. आणि या गोष्टीच्या मागे काय होतं तर प्रसन्न चित्त होतं. आपले सगळ्यात मोठे प्रॉब्लेम म्हणजे 90% वर प्रॉब्लेम्स आपले आहेत की आपलं मनसाच पसंतीनं बिहेवियर नाही आहे. आपण मनसाच पदुठेनं बिहेवियर करतो आणि मग आपल्याला ततोनं दुःख मनवेती छाया चक्कम वा वहतो पदन असं आपल्याला स्वरूप मिळतं. आपलं बिहेवियर मनसाच पसंतीनं पाहिजे. तुम्ही प्रसन्न चित्त राहा, तुम्ही अभ्यास करा, तुम्ही पहा दुःख काय आहे तर, तुम्ही पहा संकट कुठे येतात तर तुम्हाला तिथेच त्याचे सोल्युशन मिळतील. एवढं जरी केलं तरी एक अतिशय सुंदर आनंदी जीवन आपण जगू शकतो. एकदा बुद्धाकडे एक शिष्य जातो आणि त्याचा पाय हालत असतो. बुद्ध त्याला विचारतात तुझा पाय का हलतो? तो शिष्य म्हणतो मला माहित पण नाही माझा पाय हलतो. बुद्ध म्हणतात तुझा पाय हलतो हे जर तुला माहित नसेल तू डेंजर माणूस आहेस. उद्या तू एखाद्याचा खून पण करू शकतो मला माहित नाही म्हणतो. याचा अर्थ असा आहे की इंद्रिय ताब्यामध्ये नाही, मन ताब्यामध्ये नाही, मनोसेठा मनोमया ही अवस्था नाही, म्हणून पाय हलतो, हात हलतात. आपले अर्ध्याच्या वर इंद्रिय विनाकारण हलत असतात, त्याचं काहीच काम नसतं. ह्या गोष्टी बारकाईनं बघायला पाहिजे. ही जी गिफ्ट आहे बाबासाहेबांची, तुम्ही बाबासाहेबांच्या कार्याला जर जोखलात, किती वर्ष आहे बाबासाहेबांचं आयुष्य? 65 वर्ष. त्याच्यातले बालपण वगैरे सगळं सोडून द्या, आजारपण सोडून द्या, किती वर्ष काम केलं असेल बाबासाहेबांनी. पण जितकं काम केलं मनोसेठा मनोमया होतं, मनसाच पसंतीनं होतं, अत्ताय हिताय सुखाय होतं, लोकानुकंपाय होतं, देव मनुष्यान होतं, म्हणून संविधान निर्माण होतंय. तुम्ही कल्पना करा की बाबासाहेबांसारखा एक माणूस ज्याचा जन्मच अस्पृश्य समाजात झालेला आहे, तो या देशाचं विधान का लिहू शकतो?
मनोसेठा मनोमया. आणि युनिव्हर्सॅलिटीला भाषा नसते, युनिव्हर्सॅलिटीला देश नसतो, युनिव्हर्सॅलिटीला प्रदेश नसतो. म्हणून आपली जळगावची बहिणाबाई सुद्धा मन वडाय वडाय उभ्या पिकातल ढोर किती हाकाया हाकाया फिरी येते पिकावर म्हणते. ती मनावरच बोलते. हातात विळा आहे, निंदायला गेलेली आहे, शेतात गेलेली आहे आणि म्हणते कशी, मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर किती हाकाया हाकाया फिरी येते पिकावर. मित्रो, गाथा आठवली तुम्हाला? सगळे अभ्यासक आहेत, उपासक आहेत, उपासिका आहेत. बहिणाबाईच्या या कवितेची गाथा कोणती आहे? कोण हात वर करतंय? धम्मपदामध्ये याची गाथा कोणती आहे? नाही सांगताय? पंदनं चपलं चित्तं दुरखं दुनिवारयं उजुम करोती मेधावी उसुकारो व तेजनं. चित्त कसं आहे? पंदनंग आहे, चपलंग आहे, चंचल आहे, हातात येत नाही, दुरखं दुनिवारयं आहे. आणि मेधावी पुरुष, प्रज्ञावान पुरुष ज्याप्रमाणे बाण मारणारा आधी बाणाला सरळ करतो आणि नंतर त्या बाणाचा निशाणा साधतो, तसं मेधावी पुरुष आपल्या चित्ताला आधी सरळ करतात आणि नंतर अपेक्षित असलेलं काम करतात. अतिशय सुंदर गाथा आहे. मगाशी खूप उल्लेख झाला की धम्मपदातल्या गाथा. आम्ही अख्खं धम्मपद कंपोज केलेलं आहे, पण एवढं तर काय सादर करणं शक्य नाही आहे. त्यातली एक गाथा, दोन गाथा आपल्यासमोर चित्त वगो मधली गाथा आहे. फंदनं चपलं चित्तं दुरखं दुनिवारयं उजुम करोती मेधावी उसुकार व तेजन.
चित्तं दुरखं गुनिवारयं उजू करोति मेधावी उसुकार व तेजन. मित्रो, चित्ताला सांभाळत, मनाला सांभाळत, आपल्याला सांभाळत समाजाला सांभाळायचं आहे आणि त्याच्यामुळे जागा राहायचं आहे. वामनदादा अतिशय सुंदर वर्णन करतात. होऊन जागली किती दिनरात जागले, होऊन जागली किती दिनरात जागले, 17 नकोच द्या आम्हा 3-4 दाखले, दिदले भीमाईने तुम्ही अमृत चाखले, सांगा कुणी कुणी इथे इमान राखले, सांगा कुणी कुणी इथे इमान राखले. ही जी वामनदादाची जी ओळ आहे, ही वामनदादाची जी काळजी म्हणूया आपण, की किती जागे आहेत, किती जागे असून जागलीची भूमिका अदा करतात, ही गोष्ट जास्त महत्त्वाची. म्हणजे बाबासाहेबाच्या धर्मांतरानंतर, म्हणजे कन्व्हर्जन नंतर किंवा रिवायवल ऑफ बुद्धिझम नंतर आपल्यामध्ये जी जबाबदारी येऊन पडलेली आहे, ती जबाबदारी फक्त आपल्यापुरती नाही आहे. आपण तर जगतच होतो आधीसुद्धा. पण काय बदल झाला आहे, बाबासाहेबांनी धम्म दिल्यानंतर बदल काय झाला आहे? एक शायर खूप छान म्हणतो, एक अतिशय सुंदर शेर आहे. आवाज येतो का? हॅलो, इको येतो का थोडा? मला माझं इको येऊ लागलं. शेर असा आहे की सीख ले फूलों से गाफिल, फुलाकडून शिकायचंय. सीख ले फूलों से गाफिल, मुद्द आए जिंदगी, खुद महकना ही नहीं गुलशन को महकाना भी है. म्हणजे तुम्हालाच फक्त सुगंध नाही पाहिजे, या समाजाला पण सुगंध तुम्हाला द्यायचा आहे. ही जबाबदारी बाबासाहेबांच्या रिवायवल ऑफ द बुद्धिझम नंतर आलेली आहे. मग आपण किती जण सिद्ध असतो यासाठी, किती जण यासाठी काम करतो? ही जबाबदारी कोणावर आहे? हा देश सांभाळण्याची जबाबदारी कोणावर आहे? आपल्यावर नाहीये. बाबासाहेबांचे परिश्रम जर तुम्हाला व्यर्थ जाऊ द्यायचे नसतील तर 3 गोष्टी मी सांगितल्या, की तुम्हाला तुमच्या चित्ताला सांभाळायचं आहे, एक, दुसरी तुम्हाला सांभाळायचं आहे, आणि तिसरी गोष्ट समाजाला पण सांभाळायचं. म्हणून बाबासाहेब म्हटले होते की जागृतीचा विस्तव विझू देऊ नका, तो जिवंत ठेवा. म्हणजे दुसऱ्याच्या घरी प्रकाश आपल्याला निर्माण करता येईल, आपल्यामध्ये प्रकाश निर्माण करता येईल. आणि अतिशय सुंदर रचना वामनदादा करतात या संदर्भात. जागे रहा, जागे रहा, जागे रहा, 2च शब्दाचा मुखडा आहे मित्रो. बघा, वामनदादांच्या गीतांचं आणखी एक वैशिष्ट्य नमूद करायला पाहिजे, अतिशय सुंदर आहे, की जगाच्या पाठीवर एकमेव गीतकार आहे की जो फक्त 2 शब्दांचा मुखडा देतो. अख्खं ध्रुवपद 2 शब्दात आहे. असे खूप गाणे आहेत. हे सुद्धा गाणं असं आहे, जागे रहा. याच्या आधी गीत भीमायनमध्ये जो आपल्या फुलारी सरांचा प्रोजेक्ट आहे, डॉक्टर विजय फुलारी गीत भीमायन नावाचा, त्याच्यामध्ये हरिहरांनी गायलेलं गाणं मी मूक नायक, बस 2च शब्द आहेत, मी मूक नायक. आता जागे रहा. म्हणजे असा गायक, असा गीतकार तुम्हाला जगाच्या पाठीवर कुठेही सापडणार नाही. आपण म्हणतो वामनदादाला हे सगळं माहीत नव्हतं, हे आपलं अज्ञान आहे. वामनदादांसारखं गीताचं किंवा कवितेचं नॉलेज मीर आणि गालिबला पण नव्हतं, हे लक्षात ठेवा. मीर गालिब सुद्धा कमी पडतात वामनदादांच्या गीताच्या अभ्यासापुढे. फक्त आपण पाहत नाहीये. हे 2 शब्दांचं जे ध्रुवपद आहे हे जगात कुठंच नाही आहे, हे फक्त वामनदादा देतात. अतिशय सुंदर गाणं ऐकायचं.
जागे 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 रहा जागे रहा जागे रहा जागे जागे रहा 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 सारे भीमाचे पाय सारे भीमाचे पाय जागे रहा सारे भीमाचे पाय जागे रहा जनता जनार्दनाच्या जनता जनार्दनाच्या मागे रहा जागे रहा जागे रहा जागे
काळी जाळी जीवा काळी अभिन्न काळी जाळी जीवा काळी अभिन्न काळी जाळी जीवा वामन समान सारे वामन समान सारे जागे 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 रहा जागे रहा जागे रहा जागे रहा मित्रो, जागा राहण्याची वेळ आहे, परंतु कठीण पण आहे. इतकं पण सोपं नाही आहे जागा राहणं. कारण मी आधीच म्हटलं की प्रमाद जो आहे मनुष्याला तो सारखा मागे खेचत असतो. म्हणून अप्रमादाच्या मार्गावर वाटचाल करणं पाहिजे तितकं सोपं नाही. आपण म्हणावं तितकं नक्कीच सोपं नाही. म्हणून जे वचनं जी तथागतांनी दिलेली आहेत ती वचनं म्हणजे त्या सगळ्या ॲक्शन मोमेंट्स आहेत. शब्द समजला का? त्याच्यावर ॲक्शन करावे लागेल तुम्हाला. खरा बुद्धिझम इथे आहे, तो गाण्यात पण नाही, तो ॲक्शनमध्ये आहे, बिहेवियर. वामनदादा अतिशय सुंदर वर्णन करतात. म्हणजे वामनदादाचं किती कौतुक करावं. तुम्ही सगळ्यांनी वामनदादांच्या बाबतीत आपण सगळ्यांनी ऋणी असायला पाहिजे. का ऋणी असायला पाहिजे? की कल्पना करा वामनदादांनी गीतं लिहिली नसती तर माझं तर काहीच खरं नसतं. म्हणजे मी काय केलं असतं हेच मला प्रश्न पडतो. 10,000 गीतं लिहून ठेवले. या समाजाला किती अमिरी वामनदादांनी दिली. फकीर वामनची ही अमिरी आहे मित्रो. 10,000 गीतांच्या रचना. मी टाळ्या वाजवा म्हणणारा गायक नाहीये, त्याच्यामुळे तुम्ही पण टाळ्या वाजवू नये असं पण बरोबर नाही. इतका पण दुरावा चांगला नसतो. म्हणजे याच्यासाठी की जागे आहेत आपण. मी जागा आहे दिसतो, तुम्ही पण जागे आहेत मला दिसले पाहिजे. मित्र हो, 10,000 गीतांची ही संपदा काय केलं असताना वामनदादा नसते तर. म्हणून तुम्हाला विनंती आहे सगळ्यांना की हा समाज जर मोठा व्हायचा असेल, तुम्हाला जर मोठं व्हायचं असेल तर तुम्हाला जे जे आवडतंय, ज्या ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही आहात, ज्या ज्या क्षेत्रामध्ये गती आहे ते काम लवकर सुरू करा. मुद्दा बारीक आहे, थोडा समजावून सांगण्यासाठी एक उदाहरण देतो की पिठलं भाकर किंवा ठेचा किंवा वांग्याचं भरीत आणि भाकर अतिशय सुंदर आहे. इतकं टेस्टी असतं की पोटभर जेवते माणूस. पण आपण जेवत असताना पिठलं भाकर, तेव्हा बाजूला जर कोणी शिरापुरी आणि बुंदीचे लाडू घेऊन ताट घेऊन आला तर तुमच्या पिठलं भाकरची चव बिघडते. बिघडली ना? पिठलं भाकर तेच आहे, अतिशय टेस्टी आहे. पण बाजूला बुंदीचं ताट आलंय, बाजूला शिरापुरी आलंय कोणतरी घेऊन, तृष्णा सुरू झाली. म्हणून आपल्या महापुरुषांनी दुसऱ्यांवर कधीही लक्ष दिलेलं नाही. लक्षात ठेवा. अत्त दीप भव अपने दिये बनो. कारण दुसऱ्याकडे पाहिलं की तुम्ही बिघडलात म्हणून समजायचं. म्हणून लेकरांना घरात एकांतात विचारा की तुला काय करावं असं वाटते. मुलाला विचारा, मुलीला विचारा, मीटिंग घ्या,
आणि जे पण त्याला करावं वाटत असेल, समजा त्याला इंजिनियर व्हायचं असेल वाटत असेल, जरूर त्याला पुढे करा. डॉक्टर त्याला आवडत असेल तर जरूर पुढे करा. त्याला संगीत आवडत असेल तर जरूर त्याला जाऊ द्या. त्याला कुठल्याही क्षेत्रात जाऊ द्या. कारण नेचरने त्याला जे जन्माला घातलेलं आहे ते फक्त एकाच कारणासाठी जन्माला घातलेलं आहे आणि ते त्याला होऊ द्यायला पाहिजे. याचा सगळ्यात मोठा पुरावा बुद्ध आपल्याला देतात. प्रज्ञाशील करुणा आपल्याला माहिती आहे सगळ्यांना, पण प्रज्ञाशील करुणा सुद्धा धम्माला सद्धम्म रूप प्राप्त करून देऊ शकत नाही. मग मैत्री पाहिजे. मैत्री आपल्याला वाटेल मैत्री, मग तथागतांना कसं काय प्रज्ञा कमी पडली, करुणा कमी पडली, शील कमी पडलं आणि मैत्री आली पुढे. म्हणजे प्रज्ञाशील करुणेला जेव्हा मैत्री येऊन भेटते तेव्हा धम्म हा सद्धम्म रूप पावतो असं बुद्ध म्हणतात. मित्र, काय आहे मैत्री? मैत्री म्हणजे दोस्त भेटले रस्त्यानं आपले चहा पाणी पीत बसले असं नाही मैत्री. काय मैत्री आहे? समाधीच्या अवस्थेमध्ये जाऊन दुसऱ्यांच्या कल्याणासाठी धारणा करणे म्हणजे मैत्री. कुठल्या डिक्शनरीमध्ये ही व्याख्या सापडेल? समाधीच्या अवस्थेमध्ये जाऊन दुसऱ्यांच्या कल्याणाचा विचार करणे. वामनदादा अतिशय सुंदर लिहितात, ज्ञान देई जना अशा शाळेतला लाकडाचा फळा मीच व्हावे आता. हा लाकडाचा फळा काय करतो? तो तुम्हाला ज्ञान देतो. म्हणून बुद्धाचं एक नाव आहे कल्याण मित्र. मैत्रीय बुद्ध 2500 वर्षानंतर भाकीत केलेला आहे की पुन्हा बुद्ध येणार आहेत, बुद्धाचा उद्भव होणार आहे. पण कुठल्या अंगानं होणार आहे? मैत्रीय अंगानं. मैत्री बुद्धिझम पुढच्या काळामध्ये टिकेल फक्त एकाच शब्दावर, तो म्हणजे मैत्री. भगवान महावीर खूप छान म्हणतात, मित्ती में सब भूवेसु वैरंग मज्जनं केल. ही पृथ्वी माझी मित्र आहे, माझं या पृथ्वीवर कोणी वैर नाही आहे. आणि धम्मपदामध्ये वचन अतिशय सुंदर आहे, नाही वेरेन वेरानी संबंती द कुदाचनं अवेरेन च संबंती एस धम्मो सदंतरो. हा सनातन धम्म आहे. कोणता? अवेरेन च संबंती. तो अवैरानं वैर मिटवणारा धम्म जो आहे तोच फक्त सनातन आहे, तोच फक्त स्थिर आहे आणि तोच फक्त नित्य नूतन आहे. त्यालाच आपण म्हणतो सनातन आहे. सनातनचा वेगळा अर्थ घेऊ नका. नित्य नूतन जो स्थिर आहे, आज आहे, उद्या राहणार, परवा पण राहणार आणि काल पण तो होता आणि तो बदलत राहणार. प्रतीत्य समुत्पाद ज्याला म्हणतो आपण, ज्याला आपण पुद्गल म्हटलेलं आहे. मित्रो, या मैत्रीला जे आहे आपण सांभाळून ठेवूया. आणि पुढचं अतिशय सुंदर गाणं वामनदादा लिहितात, गौतमाचा लळा मीच व्हावे आता, बा भीमाचा मळा मीच व्हावे आता, गौतमाचा लळा मीच व्हावे आता.
भीमाचा लळा मीच व्हावे आता, बा भीमाचा मळा मीच व्हावे आता. मित्र हो, हा मळा, हा लळा, हा असाच आपण राहू द्यावा. जसा तुझा गोड गळा फुलवी रान मळा, तसा मला लाव लळा, तसा मला लाव. जसा का शेतकरी वेळेला मोठ धरी, तानेली शेत सरी, मोठचा घोट करी, नव्या नवतीची कळा, पाठ करी खळा खळा, तसा मला लाव लळा, तसा मला लाव लळा. हा लळा टिकवायचा आहे, हा मळा फुलवायचा आहे आणि त्याच्यासाठी आपल्या ध्यानाची आणि ज्ञानाची गरज आहे. बुद्धिझम असो का बाबासाहेबांची फिलॉसॉफी असो, ध्यान आणि ज्ञान या दोन गोष्टीशिवाय नाही. मी पहिली जी गोष्ट तुम्हाला सांगितली की 14 ऑक्टोबर 1956 पूर्वी सुद्धा आपण जगत होतो, फिरत होतो. पण धर्मांतरानंतर घडलं काय, तर मन नावाच्या प्रदेशात आपण प्रवेश केला. आणि ज्या माणसाला मन आहे तिथे विकास आहे. मन मेलेले होते कालच्या जवानाचे, चटके खात होते सारखे अपमानाचे, भीमाने ओतले तयात तेज प्राणाचे, सुखी केले जीवन अखंड समाजाचे. बाबासाहेबांनी मनाच्या एरियामध्ये तुम्हाला घेऊन गेलेले आहे. म्हणून तुमच्या प्रत्येक हालचालीवर तुमचं स्वतःचं लक्ष पाहिजे. यथा आगारं सुच्छन्नं उठ्ठी न समती मेदगा, असं धम्मपदात वचन. जर तुमचं चित्त जर कंट्रोलमध्ये असेल तर ज्याप्रमाणे पावसाचं पाणी घरामध्ये शिरत नाही, तसे विकार तुमच्या मनामध्ये शिरणार नाही. उठ्ठी न समती मेदगा. मित्र, त्याला प्रमाण आहे की तुम्ही म्हणाल हा धम्म पैशावर टिकतो. आपल्याकडे प्रत्येक गोष्ट पैशात मोजण्याची सवय आहे. कशालाही पैसे, केवढ्याचं आहे. परंतु एक हाईट आपण पाहिलेली आहे बुद्धिझममध्ये. अनाथ पिंडकाची स्टोरी तुम्हाला माहीत असेल की जेतवन विकत घेतलं अनाथ पिंडकाने जेत कुमारकडनं. किती रुपयाला विकत घेतलं, काय भाव झाला होता त्या जमिनीचा, की जेतवन भर जर तू सुवर्ण मुद्रा अंतरशील तर जेतवन तुझं. इतकी प्रॉपर्टी पाहिली कुणी आतापर्यंत. सोन्याच्या मुद्रा अख्ख्या जेतवन भर अंथरल्या अनाथ पिंडकानं. आणि जेतकुमारला म्हटलं की चल आता जागा सोड. जेतकुमार म्हणतो तुला सौदा येत नाही, तू व्यापारी नाही आहेस. याचं उत्तर अनाथ पिंडकाचं फार सुंदर आहे. काय म्हणतं अनाथ पिंड, मी मोल दिलं तुला आणि अनमोल घेतलं रे. मैंने लीनो अमोलिक मोल माई रे, मैंने लीनो गोविंद मोल. कोई कहे सस्ता, कोई कहे महंगा, मैंने लीनो बजंता ढोल माई रे, मैंने लीनो गोविंद मोल. मी अनमोलाला घेतलंय, हे मोल उचल तू, ज्याचा कचरा होणार आहे उद्या. मित्रो, 12 वर्षानंतर तथागत कपिल वस्तूमध्ये येतात. वडिलांची खूप इच्छा होती की म्हातारपण माझं जवळ आलेलं आहे, माझा मृत्यू मला दिसतोय, की तू एकदा तरी आम्हाला म्हाताऱ्या आईवडिलांना भेटायला ये. म्हणून कालुदाई नामक मेसेंजरकडे निरोप जातो आणि कालुदाई ती व्यवस्था करतो आणि तथागत कपिल वस्तूमध्ये येतात. मोठा आनंद आहे कपिल वस्तूमध्ये, लक्षात घ्या. आणि आल्या आल्या सकाळी हातामध्ये भिक्षापात्र घेऊन तथागत चरिका करायला निघतात. ही गोष्ट शुद्धोधनाला समजते की राजपुत्र, मी या ठिकाणी राजा आहे, त्याचा वडील आहे आणि माझ्या राज्यामध्ये माझा मुलगा हातामध्ये भिक्षापात्र घेऊन चरिका करतो. धावत धावत शुद्धोधन जातो आणि बुद्धाला म्हणतो की ही काय गंमत लावली, तू तुझा तर अपमान करतो, परंतु तुझ्याबरोबर माझा पण अपमान करतो, कारण मी राजा आहे इथला.
आणि पुढचं उत्तर कसं आहे शुद्धोधनाचं, की तुझ्या अख्ख्या भिक्खू संघाला जन्मभर पुरून उरेल इतकी प्रॉपर्टी माझ्याकडे आहे. बुद्ध म्हणतात, फार सुंदर उत्तर आहे, की तुम्ही एकदा माझ्याकडे तर बघा. मी तो नाही ज्याला तुम्ही मुलगा म्हणता, मी काहीतरी वेगळा होऊन आलेला आहे. तुम्ही जरा हिंमत करून माझ्याकडे बघा तर. मी कोण आहे तर मी बुद्धाचा वंशज आहे. काय उत्तर आहे सुंदर. मी बुद्धाचा वंशज आहे आणि बुद्धाचा वंशज हा आपली चरिका हा भिक्षाटन करून करतो. तुम्ही हे बघा. आणि काय सुंदर प्रसंग आहे बघा. अख्खी श्रावस्ती नगरी सजलेली आहे. पडता अंगणात पाऊल, मागे पिता पुढे राहुल, नवल घडे भारी भारी, चाललो बुद्धाच्या दारी. अतिशय सुंदर वर्णन. तुम्ही वामनदादांच्या लेखणीला तर बघा. तुम्ही थोडं काय म्हणतात त्याला, आपल्या दैनंदिन जीवनातून म्हणा किंवा आपल्या आपाधापीमधून थोडं बाहेर या. रोज वामनदादाची एक कविता एक गीत वाचत चला. तुम्हाला समजो न समजो. काय सुंदर वर्णन आहे. आम्ही हो नगरीच्या नारी, चाललो बुद्धाच्या दारी. आणि कडवं आहे. पडता अंगणात पाऊल. बघा शुद्धोधनाच्या दारात बुद्ध जात आहे. पडता अंगणात पाऊल, मागे पिता पुढे राहुल, नवल घडे भारी भारी, चाललो बुद्धाच्या दारी. आम्ही हो नगरीच्या नारी. तुम्हाला ही गोष्ट लक्षात यायला पाहिजे की तुम्हाला किती अमीर करून सोडलं वामनदादांनी. काय सुंदर रचना दिल्या. तुम्हाला अभिमानानं कॉलरला हात लावून सांगता येईल की हे आमचे वामनदादा आहेत आणि ह्या आमच्या कविता आहेत, ही आमची गीता आहेत, ही आमची श्रीमंती आहे. मित्रो, कुणाच्याही चालीवर वामनदादांचे गाणे करू नका. वामनदादांच्या चालीवर इतरांना गाणे करू द्या. आता हे दिवस आलेले आहेत. काय करावं लागेल याच्यासाठी? थोडं बसावं लागेल शांतपणे. थोडं पाहावं लागेल काव्य काय आहे तर, थोडं पाहावं लागेल छंदशास्त्र त्याच्यामधलं, थोडं पाहावं लागेल संगीतशास्त्र त्याच्यामधलं. काय लिहून ठेवलं वामनदादांनी. अंधेरे ने घेरा है वामन को. शेर आहे का? अंधेरे ने घेरा है वामन को, गाने यहाँ नया दीप राग उठो, जाग उठो जाग उठो जाग उठो, आग बन के इस वतन के नाग उठो. नाही लक्षात येते? थोडा प्रयत्न करा. थोडं जड आहे, कठीण आहे. मी का शेर घेतलाय हा? अनेकांची धारणा आहे की वामनदादांना क्लासिकल येत नव्हतं. मग हा दीपराग कुठून आलाय? कुठून आलाय दीपराग? लक्षात घ्यायला पाहिजे आपण. सूर सजे संगीत उभरे, राग रागिनी बरसेंगे. सूर सजे संगीत उभरे, राग रागिनी बरसेंगे, तब कभी वामन सा होगा चैन का सोना भारत का. हा देशच श्रीमंत तेव्हा होईल, हे वामनदादाची धारणा आहे. मित्रांनो, सांगायला खूप आहे. वेळेच्याही मर्यादा आहेत. मला माहिती आहे तुम्ही सकाळपासून बसलेले आहे. पण मी पण एक शिक्षक आहे. माझ्या पण मर्यादा तुम्ही लक्षात घ्या. माझी त्यामागची कणव लक्षात घ्या. मी गर्दीसमोर गाणारा गायक नाही आहे. मी दर्दींसमोर गाणारा गायक आहे. लक्षात घ्या तुम्ही. गर्दी नको आहे मला. रोडे सर कुठे आहे? करुणानंदजी, तथागताच्या संघामध्ये काय वैशिष्ट्य होतं माहिती आहे? बुद्धाच्या जवळ कोणी जात नव्हतं. लक्षात घ्या. श्रोतापन्न, सकृदागामी, अनागामी आणि मग अर्थात या 4 अवस्था आहेत. बुद्धाच्या जवळ तोच माणूस जायचा
की ज्याच्या ह्या पारमिता कंप्लीट झालेल्या असायच्या त्याच्याशी बुद्ध बोलायचे तर सगळ्याशीच. तुम्हाला खरं सांगू, हिम्मतवान तो गायक असेल जो 11 लोकांच्या समोर मैफल करेल. आकडा लक्षात घ्या, फक्त 11. 12व्या माणसाला तुम्ही म्हणाल का नाही बोलावलं आम्हाला, तुमचं उत्तर असलं पाहिजे तुझी ऐकण्याची पात्रता नाहीये. हे दिवस येतील, वामन दादाच्या मैफली पुढच्या काळामध्ये अशा होतील की फक्त 11 लोकांमध्ये आणि वामन दादांचं गायन चाललंय. कारण तो सुद्धा गर्दीचा गायक नाही किंवा गर्दीचा गीतकार नाही, तो दर्दींचा आहे. लक्षात घ्या मित्र, हे वैभव आहे आपलं. पुढचं गाणं घ्यायचं, आम्ही हो नगरीच्या नारी चाललो बुद्धाच्या दारी.
आम्ही हो नगरीच्या नारी चाललो बुद्धाच्या दारी. तो बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीमुळे काय काय बदल झाले, आमूलाग्र बदल. त्यातले ठळक बदल कोणते? आमचे सण बदलले, समारंभ बदलले, उत्सव बदलले, लेणे बदलले आणि आमचे गाणे पण बदलले. म्हणजे आमच्या ओठामध्ये विशेषतः महिलांच्या मध्ये जी क्रांती झाली बाबासाहेबांच्या धर्मांतरानंतर ती फार नोंद घेण्यासारखी. पंचमीची भोंडल्याची गाणी जी होती, हे स्टेजवर जे फोटो सेशन चाललेलं आहे आमची विनंती आहे, स्टेजवर जर फोटो सेशन चालत असेल तर कसं काय गाणं होईल? रोडे सर, तुम्ही प्लीज सांगा ना. आम्ही थांबवतो, मग आम्ही बंद करतो. नाही, असं नाही चालणार.